सर नमस्कार. नमस्कार. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन पार पडलं. त्या आंदोलकाच्या मागण्या सरकारनं मागण्याही केल्या, मान्य केल्या आणि त्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलक त्या ठिकाणाहून गेल्यानंतर सरकारनं सोशल मीडियाचा आधार घेऊन त्या आंदोलनात कोण कोण सहभागी होते त्यांच्यावरती कार्यवाही करण्याच्या संदर्भानं सध्या शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि तसं जाहीर पण केलेलं आहे. तर मला हे सांगायचं आहे की एकीकडं तुम्ही विद्यार्थ्यांना शब्द एक देताय, दुसरीकडं पुन्हा कारवाई करताय. म्हणजे तुम्हीच तुमचे शब्द पाळू शकत नाही, म्हणजे सरकार शब्द पाळत नाही असं होतं. म्हणजे ह्या सरकारला त्या विद्यार्थ्यांचा सूड घ्यायचा आहे का असं मला म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे सर्वप्रथम मी देशातील जेनझीचं अभिनंदन करतो. अतिशय महत्त्वाचं काम या जेनझीनं केलेलं आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही, म्हणून आपण आपल्या लोकशाहीचा गौरव करतो. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. आणि या लोकशाहीमध्ये लोक जर विचारात घेतले जात नसतील आणि सरकार आम्ही करू तीच पूर्व दिशा किंवा आम्हाला कुणीही चॅलेंज करू नये, आता लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आम्ही काहीही करू, ह्या भूमिकेत असेल तर त्या लोकशाहीचा संकोच होतो. आपल्या देशातही तेच होत होतं. नीटचा पेपर फुटला हे निमित्त आहे. पेपर अनेकदा फुटत आहेत, दरवर्षी पेपर फुटत आहेत, परंतु कोणत्याही गोष्टीला काही लिमिट असते. ते लिमिट क्रॉस झाल्याच्या नंतर लोक त्या बाबी सहन करत नाहीत. यावर्षी तसंच झालेलं आहे. नीटचा पेपर फुटल्याच्या नंतर जे आंदोलन उभं राहिलं त्याचं कारण होतं या देशाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांनी तरुणाईला झुरळ म्हणून हिणवलं आणि त्यातून झुरळ जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. कॉक्रोच जनता पार्टी हा सोशल मीडिया फॉर्म जो या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचं त्याला समर्थन मिळालं, त्याचं कारण त्यांच्यामध्ये असंतोष आहे, त्यांच्यामध्ये खदखद आहे. आणि ही खदखद आजची नाही, ही गेल्या 12 वर्षाची खदखद आहे. लोकशाहीमध्ये सत्तेचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. 1947ला देश स्वतंत्र झाला, सत्तेचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, काँग्रेस सत्तेत आहे. कारण त्या काळामध्ये स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सर्वात मोठा सहभाग हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाला आणि त्याच्यामुळं जे स्वातंत्र्य मिळालं, जी लोकशाही या देशामध्ये प्रस्थापित झाली, त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा काँग्रेसला झाला. काँग्रेस सत्तेवर आली आणि मग नंतरचे अनेक दशके काँग्रेस सत्तेवर होती. या मिळालेल्या सत्तेचा फायदा तिनं काय केला हे आपल्याला माहिती आहे. ज्या देशामध्ये टाचणी सुद्धा निर्माण होत नव्हती त्या देशामध्ये असंख्य पायाभूत सुविधा त्यांनी निर्माण केल्या. उद्योगधंदे उभारले, रेल्वेचं जाळं पसरलं, धरणं बांधली, हरित क्रांती, श्वेत क्रांती, त्याच्यानंतर शैक्षणिक संस्था, IIT, IIM, एम्स सारखी रुग्णालयं, म्हणजे खूप मोठं काम. जरी काँग्रेस पक्ष भांडवलदार धार्जिना असला तरी एक लोकाभिमुख सरकार चालवण्याचं काम त्यांनी केलं. परंतु त्यांच्याकडून जेव्हा चुका झाल्या तेव्हा लोकांनी त्यांना शिक्षा द्यायला मागं पुढं पाहिलं नाही. परंतु लोकांशी ते सूड भावनेने एवढे वागलेले नाही. जेपीचं आंदोलन आपण बघितलं, त्याच्यानंतर अनेक आंदोलनं आपण बघितली आणि त्यांच्यामध्ये विरोधी पक्षाचं कामच आहे की सरकारच्या जे काही चुका आहेत त्याच्यावर बोट ठेवणं हे विरोधकाचं काम आहे. म्हणून काँग्रेसच्या सत्ता काळाच्या शेवटच्या काळामध्ये बोफोर्स घोटाळा गाजला, कोळसा खान घोटाळा गाजला. मग ते तुम्ही आरोप करताय, सरकारवर आरोप करताय, म्हणजे तुम्ही देशद्रोही आहेत असं काही ते सरकार म्हटलेलं नाही. आणि त्याच्या असंतोषाची परिणिती मध्ये संयुक्त सरकाराचा काळ येऊन गेला आणि 2014ला खऱ्या अर्थाने या देशामध्ये सत्तेचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. भारतीय जनता पक्षाचं प्रचंड पूर्ण बहुमताचं सरकार
या देशात सत्तेवर आलं. त्यांनी त्यावेळी जे वादे केले होते, त्यावेळेस त्यांनी जे आश्वासनं या देशातील जनतेला दिली होती, काँग्रेस कसं जनविरोधी आहे, काँग्रेस कसं लोकांच्या विरोधात आहे, सामान्य माणसाच्या विरोधात आहे, महागाईला आळा न घालून काँग्रेसनं सर्वसामान्य माणसाचं कसं जगणं हराम केलेलं आहे, ह्याच्या जाहिराती आपण बघतो. बहुत हुए है महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, या 2014च्या ज्या जाहिराती आहेत त्या लोक अजून विसरलेले नाही. म्हणून तुमच्यावर विश्वास टाकला आणि त्याची परिणिती काय झाली? तुम्ही ते दिलेला एकही शब्द पाळलेला नाही. उलट तुमच्या विरोधात जर कुणी काही बोललं, म्हणजे सरकारच्या विरोधात, सरकारचं काही चुकलं तर ते जर निदर्शनास आणून दिलं तर त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणताय. म्हणजे काँग्रेसच्या पेक्षाही तुम्ही लोकांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मित्र, त्याचा परिणाम हा आहे. या देशातली जेनजी तुमची काही बिंदी नाही. ज्यांनी गेल्या 60-70 वर्षामध्ये लोकांनी ज्यांना संधी दिली, यानं त्या पक्षातून जे सत्तेत राहिले, सत्तेच्या माध्यमातून ज्यांनी प्रचंड कमाई केली आपल्या शेकडो पिढ्याची, त्यांच्यामध्ये तुम्ही ईडी सीबीआय वगैरे लावून त्यांना ब्लॅकमेल करू शकता, पण या जेनजी तुमचं काहीही देणं लागत नाही. खऱ्या अर्थानं हे देशाचं भवितव्य आहे. आणि म्हणून हा सगळा 12 वर्षाचा असंतोष हा नीट पेपर फुटीच्या माध्यमातून उफाळून आलेला आहे. हा शेतकऱ्याचा असंतोष आहे, बेकारी प्रचंड असल्यामुळे हा युवकांचा असंतोष आहे, पेपर फुटी होत असल्यामुळे हा विद्यार्थ्यांचा असंतोष. आणि म्हणून या असंतोषाची दखल तुम्ही घेणं आवश्यक आहे. लोक काय म्हणताय, पुढची पिढी काय म्हणते, याची दखल घेणं आवश्यक आहे. आंदोलन जेव्हा फार टिपेला पोहोचलं, तुम्ही अक्षरशः त्यांच्यावर लाठीमार केला, किती प्रचंड लाठीमार केला. आणि दुर्दैव, खरं म्हणजे या देशाच्या युवकांचं दुर्दैव की तुम्ही पॅलेट गन मारले हो. पॅलेट गन हा अतिरेक्याच्या विरोधात वापरण्याचं शस्त्र आहे. 400-500 छर्रे एकाच वेळेस मारले जातात आणि त्याचा वापर तुम्ही विद्यार्थ्यांवर करताय. हे काय अतिरेकी आहेत काय? आपल्या हक्कासाठी लढणारे विद्यार्थी, त्यांच्यावर पॅलेट गनचा वापर करणं हे अतिशय दुर्दैव आहे. बरं, विद्यार्थ्याच्या रेट्यापुढे तुम्हाला संवाद करावा लागला. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये संवाद हा अतिशय महत्वाचा आहे. लोकशाहीमध्ये लोक हे मालक आहेत आणि त्या मालकाच्या वतीनं सरकार काम करतंय. म्हणून त्या प्रतिनिधीनं लोकांचं ऐकलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. तुम्ही बोललात, तुम्ही त्या मागण्याही मान्य केल्या, परंतु त्याची अंमलबजावणी कुठे आहे? म्हणजे हा जो पराभव मोदी सरकारचा झालेला आहे, गेल्या 12 वर्षातला जेनजीनं हा केलेला तुमचा पहिला पराभव आहे आणि तो तुम्हाला पचवता येत नाहीये. त्याचं कारण असं की तुम्ही दिलेला शब्द पाळलेला नाही. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे वापस घेतले जातील आणि यापुढे देशामध्ये, दिल्लीतच नाही तर देशामध्ये कुठेही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, हा तुमचा शब्द आहे. तो तुम्ही पाळत नाहीयेत. बिहारमध्ये शेकडो मुलांना तुम्ही अटक करताय आणि AK-47 मधून गोळीबार तुमचे पोलीस करतायत. जे काय चाललंय हे तुम्हाला परवडणार नाही. म्हणून काल CJPनं जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये देशातले ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी त्यांना न्यायिक मदत देण्याचं जे कबूल केलं ते समजून घ्या. देशातील लाखो वकील या पोरांच्या मागे उभा राहतील, त्यांची बाजू निशुल्कपणे मांडतील. तुम्ही असं समजू नका की यांच्या मागे कोणी नाही. म्हणून एक प्रश्न विचारायचा होता. आता हे काय काय म्हणतात माहिती का सरकारचे लोक, की त्या आंदोलकाच्या किंवा CJPच्या पाठीमागे जे कोणी उभा राहील त्यांना हे म्हणजे देशविरोधी समजायला लागले की म्हणजे ह्या मुलांच्या पाठीशी देशविघातक शक्तीचा असा आरोप केला जातोय. म्हणजे आता जे जे त्यांच्या समर्थनात येईल त्यांना हे आरोप लावतायत. तसं त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी आहे. अरे बाबांनो, देश स्वतंत्र झालेला आहे. 140 कोटी नागरिक हे या देशाचे मालक आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये बोलणं म्हणजे देशद्रोह हे चुकीचं आहे.
खरं म्हणजे आपण त्या सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टानं सांगितलं सुप्रीम कोर्टाला सद्बुद्धी सुचलेली आहे. कारण ज्या दिवशी लाठीमार झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्ट असं म्हटलं होतं की आम्हाला वेळ नाही. अहो ते व्हिडिओ तरी बघा. असं ते जेव्हा ज्येष्ठ वकील म्हणले तुमचा आणि आमचा वेळ वाया घालू नका, ही जस्टिस सूर्यकांत यांनीच घेतलेली भूमिका काल त्यांनी साफ बदललेली आहे. म्हणजे आता त्यांनी सुनवाई घेतली आणि त्यांनी सांगितलं की आंदोलन करणं हा घटनादत्त अधिकार आहे, लोकशाहीतील महत्वाचा अधिकार आहे आणि तो वापरल्यामुळं लाठीमार जर होत असेल तर त्याची आम्ही चौकशी करू. नुसतं केंद्र सरकारच नाही तर राज्य सरकारला सुद्धा त्यांनी ठणकावलेलं आहे. म्हणजे जेनझीच्या रट्ट्यानं सर्वोच्च न्यायालय जाग्यावर आलेलं आहे. तुम्ही जर जाग्यावर आला नाहीत तर तुमचं पतन हे होणारच. त्याच्यामध्ये जसं समजा आता पाठीमागे उभा राहणाऱ्या लोकांना हे आतंकवादी म्हणतात, तसं आणखीन एक आरोप ते करतात किंवा ह्या आंदोलनाच्या पाठीमागं जे काही सत्तेबाहेर असणारे राजकीय पक्ष त्या लोकांनी हे आंदोलन पुरस्कृत केलं असा पण आरोप त्या सरकारकडून केला जातो, सरकारमधल्या आमदार मंत्री खासदाराकडून केला जातो. आता मला सांगा की लोकांच्या प्रश्नासाठी राजकीय पक्ष निर्माण झालेत ना, ते सत्तेत असो नाही तर नसो, पण हेतू काय आहे की लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच या ठिकाणी लोकशाही निर्माण झाली, पक्ष निर्माण झाले, लोकतंत्र निर्माण झालं, निवडणुका निर्माण झाल्या, बरोबर. मग आता सत्तेबाहेरचे पक्ष हे देशाबाहेरचे आहेत का? लोकशाहीचेच घटक आहेत ना. मग त्यांनी जर ह्या आंदोलकांना पाठिंबा दिला किंवा त्या प्रश्नाची बाजू मांडून धरली तर हा काय गुन्हा नाही ना. मग हे सरकार असं का म्हणतंय की राजकीय दृष्टीनं पुरस्कृत आहेत म्हणून? म्हणजे हे सरकार हे विसरलं की ते 2012च्या पूर्वी विरोधी पक्षात होतं, सत्तेच्या बाजूनं नव्हतं, ते सत्तेच्या विरोधात होतं. आणि तेव्हा जेव्हा जेव्हा आंदोलन उभं राहिले तेव्हा त्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेलाच आहे ना. अण्णाच्या आंदोलनामागं कोण होतं? हेच होते. किंवा बोफोर्स आंदोलन कोणी उभा केलं? ह्यांनीच उभा केलं. किंवा कोळसा असेल, 2G स्पेक्ट्रम असेल, ह्या सगळ्या आंदोलनाच्या मागं तत्कालीन भारतीय जनता पक्ष आणि जे कोणी सत्तेमध्ये नव्हते ते सगळे विरोधी पक्ष होतेच. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं ते कामच आहे. जेव्हा सरकार चुकीच्या गोष्टी करतं, जेव्हा लोक त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनं करतात तेव्हा विरोधी पक्षांनी त्यांच्या मागे उभं राहणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे आणि ते त्यांनी बजावले. त्यामुळं भारतीय जनता पक्षानं काही आग पाकड करण्याची गरज नाही. ते त्यांनी त्यांचं मूलभूत कर्तव्य केलं आहे. उलट भारतीय जनता पक्ष विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या मंत्र्याला वाचवतोय. पॅलेट गन चालवण्याची जी आदेश कोणी दिले ह्याची चौकशी झाली पाहिजे. हे विरोधक पक्षाचं मागणी ही काय राजकारण थोडंच आहे. किंवा AK-47 मधून विद्यार्थ्यांवर जर गोळीबार होत असेल तर त्याच्याबद्दलचं उत्तर हे गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये दिलं पाहिजे. ही मागणी करणं हे काय राजकारण आहे काय? आणि कुठल्याही बाबतीत तुम्ही पाकिस्तानी हात धर्म हे जे आणताय हे छचोर चाळे तुमच्या हातात चालणार नाहीत. लोकांना तुमचं खरं रूप आता दिसलेलं आहे. तुम्ही लोकांना जेवढे टार्गेट करा तेवढे लोक उसळून येतील. आणि मग काल CJPनं जी काही पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल मी बोलत होतो की आजची त्यांनी मुदत दिलेली. आज जर तुम्ही लिखित हमी दिली नाही आणि सगळे FIR जर तुम्ही वापस घेतले नाहीत तर पुन्हा आंदोलन केलं जाईल असा इशारा CJPनं दिलेला आहे. खरं म्हणजे CJP हे एक निमित्त आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे. सरकार विद्यार्थ्यांचा मंच आहे, ते निमित्त आहे. सर्व घटकामध्ये असलेला असंतोष हा उफाळून आलेला आहे. म्हणून सरकारनं आत्मपरीक्षण करावं. सत्तेचा माज जो आहे तो सोडून द्यावा. खरं म्हणजे तुमचा पराभव हा 17, 18, 20 वर्षाच्या मुलांनी केलेला आहे आणि हे तुम्हाला पचत नाहीये, परंतु ते पचवा. काल जो सत्तेचा उन्माद आणखी तुम्ही जो दाखवलाय तो लोकांना मुळीच पटलेला नाही. धर्मेंद्र प्रधान हा 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार आहे आणि त्याच्यामुळं लाखो विद्यार्थ्यांनी जो असंतोष प्रकट केला, जे आंदोलन केलं, त्याच्यामुळं प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे.
परंतु तो प्रधान जेव्हा संसदेमध्ये येतो तेव्हा त्याचा जर तुम्ही जय जयकार करत असाल तर हा त्या 21 आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि जे काही लाखो विद्यार्थी त्यांना मनस्ताप झाला त्यांचा अपमान आहे. हे तुम्ही करू नका. अपमान पचवायला शिका, हार पचायला शिका आणि लोकांचं म्हणणं ऐका, लोकांशी संवाद करा. जर तुमच्या विरोधात म्हणजे सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुम्ही जेवढं टार्गेट कराल, जेवढा दाबावा तेवढं तो उचलून वर येतो. तुम्ही लोकांना जेवढं दाबाल तेवढं तुमच्या विरोधात आणखी असंतोष उफाळून येईल. आणि आज हे आंदोलन जरी थांबलं असलं तरी पुढचं आंदोलन हे तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. ते 2-4 लाख पोरं, खरं म्हणजे त्यांचं कौतुक करा. तुम्ही भाडोत्री लोक घुसून तिथे हिंसाचार केला, त्यांना बदनाम केलं, परंतु ते जर खऱ्या अर्थानं हिंसक झाले असते, देशामधले सगळे पोरं जर हिंसक झाले तर त्यांना तोंड देणं हे तुम्हाला शक्य होणार नाही. लोकशाही मार्गाने तुम्ही सत्तेत आलात, लोकशाहीच्या पद्धतीतून तुम्ही राज्यकारभार करा, लोकांसाठी राज्यकारभार करा. जर तुम्ही चांगलं केलं तर तुमची जी इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला लोक सत्तेमध्ये ठेवतील. पण तुम्ही लोकांवर दबाव आणून, लोकांवर दडपशाही करून, लोकांवर लाठीमार करून, लोकांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्ही जर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ही भारतातील लोक ते सहन करणार नाहीत आणि नंतर त्यांचा जो उद्रेक आहे तो तुम्हाला पेलवणार नाही. एवढंच तुम्ही ध्यानात घ्या. धन्यवाद.